हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ता सिरीजचं 46वं लेक्चर आहे. ठीक आहे, बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं 46वं लेक्चर आहे. नातेसंबंध आपण बघत आहोत. नातेसंबंधाचा आपला पार्ट 4 आहे. ठीक आहे, आतापर्यंत नातेसंबंधाचे 3 पार्ट झाले. हा 4था पार्ट आहे. चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तुमचे कोणकोणते आतापर्यंत टॉपिक झाले ते सांगून देतो मी इथे. इंट्रोडक्शन झालं आहे, अक्षरमालिका झालं आहे, अंकमालिका झालं आहे, अक्षर अंकमालिका झालं आहे, लयबद्ध अक्षर मालिका पण झालं आहे, सांकेतिक भाषा झालं आहे, समान संबंध झाला आहे, वर्गीकरण, पुनर्मांडणी, वैवरी, त्यानंतर दिशा आणि तुलना, हे सर्व टॉपिक आपले झाले. 12 टॉपिक झाले. 13वं टॉपिक नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन हे टॉपिक सुरू आहे आणि या टॉपिकमधला 4था पार्ट आपला सुरू आहे. ठीक आहे, आणि आपण काय काय बघितले याच्यामध्ये. आधी टॉपिकची थेरी घेतली, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन घेतले, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले. ठीक आहे, आता आपण PYQ घेणार आहोत. ठीक आहे, हीच माझी अभ्यासाची पद्धत आहे. आधी मी थेरी घेतो, थेरीनंतर टाईप वाईज क्वेश्चन घेतो, टाईप वाईज क्वेश्चन नंतर प्रॅक्टिस क्वेश्चन घेतो, त्यानंतर PYQ घेतो. ही माझी अभ्यासाची पद्धत आहे. चला, आता काय झालं, हे झालंय कंप्लीट, हे पण झालं, आता हे चालू आहे. ओके, हे रनिंग आहे, PYQ सुरू आहे. चला, 21 क्वेश्चन, 22 नंबर क्वेश्चन चालू होता आपला. ठीक आहे. हा क्वेश्चन आपला झाला होता, 21 नंबरचा क्वेश्चन झाला होता. यामध्ये थोड्या टायपिंग मिस्टेक होत्या. कोणकोणत्या? इथं पण प्लस चिन्ह, प्लस म्हणजे वडील, आणि इथं पण प्लस म्हणजे इथं पण प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे. तर हेच टायपिंग मिस्टेक होती का? प्लस म्हणजे वडील आणि प्लस म्हणजे पत्नी नाही राहू शकत. तर आपण काय केलं होतं, याला भागेला केलं होतं आणि याला प्लस ठेवलं होतं. ठीक आहे, तेव्हा आन्सर तुमचं हे नव्हतं येत, तेव्हा आन्सर तुमचं आजी येत होतं. ठीक आहे, एक मिनिट, आजी येत होतं. ओके, चला, आणि आणखी एक दुसरं करेक्शन केलं होतं आपण. आता याला प्लसच ठेवलं होतं आणि याला भागेला केलं होतं, तेव्हा पण आपला आन्सर आपण आजीच येत होतं. ठीक आहे, आजी येत होतं. थोडं क्वेश्चनच्या कुठेतरी टायपिंग मिस्टेक आहे, की बाकी कुठेतरी मिस्टेक होऊ शकते, ऑप्शनमध्ये मिस्टेक वगैरे राहू शकते. त्यामुळे तरी आपला आन्सर हे करेक्शन केल्यानंतर आपण दोन्ही वेळेस आपलं आजी आणि आजी आन्सर आलं होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 बघा. आता रोहन हे मनीषाचे वडील आहेत. लिहून घ्या, रोहन हे वडील आहेत मनीषाचे वडील आहेत. ठीक आहे, मनीषा ही मयांकची बहीण आहे. ही बहीण आहे मयांकची बहीण आहे. चला, सॉरी, मयांक म्हणजे हा जेंट्स असतो, इथे मेल लिहितो, मेल MAL किंवा पुरुष आहे. ठीक आहे, चला, मयांकची बहीण आहे. आणि सीमा ही मयांकची पत्नी आहे. मयांक डबल एस लिहितो डायरेक्ट, मयांक लिहिलं, आणि मयांकची पत्नी सीमा पत्नी, जमलं. चला, आहे. तर सीमाचे रोहनशी नाते काय? सीमाचे नाते काय रोहनशी? सीमा कोण आहे रोहनची ते तुम्हाला इथं विचारले. सीमाचे नाते काय, सीमा कोण आहे ते विचारले. रोहनच्या बहिणीचा भाऊ म्हणजे रोहनचा मुलगा मयांकची पत्नी सीमा, रोहनची सून. आन्सर तुमचं सून. ठीक आहे, सून इज युअर राईट आन्सर. आता मी थोडं फास्ट घेतो का, कारण की तुम्हाला संपूर्ण चॅप्टर मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, समजून सांगितलं आहे. एक पॉईंट डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी डिस्कस केला आहे. ठीक आहे, ए हा बीचा पती आहे. घ्या, ए हा पती आहे बीचा, म्हणजे बी आहे पत्नी. ठीक आहे, चला, बी ही सीची मुलगी आहे. जमलं. चला, आणि सी हा डीचा पती आहे. सी हा पती आहे डीचा. डी चे एशी नाते काय? डी चे नाते काय म्हणजे डी कोण आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. एचा कोण आहे डी, तर ए ची सासू चे वडील, ए चे सासरे. ठीक आहे, सासरे. अरे थांबा, डी चे एशी नाते काय नाते आहे? एच्या पत्नीचे वडील आहे म्हणजे सासरे आहे.
सून. ए हा बीचा पती आहे, ए हा बीचा पती आहे, बी ही सीची मुलगी आहे, बी ही मुलगी आहे सीची, आणि सी हा डीचा पती आहे, सी हा पती आहे डीचा. ओके. अरे डीचे हो सासू आहे ना. ओके. हो सासू, अरे बरोबर आहे, सासू बरोबर. एची सासू आहे ना, कारण की लेडीज आहे ना, सासरे थोडी होणार आहे, सासू. ओके. नेक्स्ट. थोडं फास्ट घेऊ कारण की झाले पाहिजे क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन आहे आपल्याकडे. एक माणूस एका महिलेला म्हणाला, ठीक आहे, तुझा म्हणजे हे कोण, तुझा म्हणजे कोणती, हे महिलेचा, तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण. चला, हे पहिलं वाक्य आहे, थोडं समजून सांगतो फक्त. तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण हे पहिलं वाक्य आहे, ठीक आहे. माझी आत्या हे दुसरं वाक्य आहे, ठीक आहे. हे बहीणपर्यंत हे एक वाक्य आहे आणि ही माझी आत्या हे दुसरं वाक्य आहे. आता शेवटची ही बहीण आणि ही आत्या दोन्ही म्हणजे एकच व्यक्ती असते, तिला आपण आता ए मानू, काही नसताना ए मानू, ए मानू. आता हे आत्या आणि बहीण लेडीज आहे म्हणून ए म्हणजे गोल, ठीक आहे. चला, हे शेवटची बहीण आणि शेवटची इथली आत्या दोन्ही पण एकच व्यक्ती आहे, त्याला आपण ए मानलं. ओके. आता ह्या वाक्याची सुरुवात, आता हे जे इकडलं वाक्य आहे ना, एक माणूस एका महिलेला म्हणाला, हे महिला म्हणजे हे पहिला शब्द आहे, ठीक आहे. हे आहे महिला म्हणजे हेच आहे. आता याच वाक्यातला एक माणूस म्हणजे कोणतं, हे शेवटचा, हे माझीवाली, हे एक माणूस, एक माणूस, ठीक आहे. चला, आता सॉल्व करा. महिलेच्या आईच्या नवऱ्याची बहीण, ही इथं महिला आहे, महिलेच्या आईच्या नवऱ्याची बहीण, माझी आत्या, त्या माणसाची आत्या आहे, ठीक आहे. आत्यासाठी काय करता तुम्ही, माणूस कोणता, एक माणूस क्या, हा वाला एक माणूस, एका माणसाच्या वडिलांची बहीण म्हणजे हे आत्या, हेच ए आहे, ठीक आहे. चला, जमला विषय. जमलं तर काय म्हणते, एक माणूस महिलेला म्हणाला का, तुझी म्हणजे तुझ्या म्हणजे महिलेच्या आईच्या नवऱ्याची बहीण, जी की आपण ए मानली. ओके. माझ्या म्हणजे एका माणसाची आत्या म्हणजे वडिलांची बहीण आहे, जी की ए आहे, ठीक आहे. चला, जमलीपर्यंत. म्हणजे ही ए आणि ही ए, या वाक्यातल्या महिलेची इकडे हे ए आणि ह्या माणसाची इकडे नातं ए वाला, दोन पण एक व्यक्ती आहे, ठीक आहे. जरा त्या महिलेशी नाते काय, त्या माणसाचे नाते काय, हा माणूस कोण आहे तर पाहून घ्या. दिसतं, महिलेच्या आईच्या पतीचा मुलगा म्हणजे काय, भाऊ, सक्का भाऊ. चला, स्पष्टपणे भाऊ दिसत आहे. थोडं मित्रांनो आता फास्ट घेतो कारण की क्वेश्चन झाले पाहिजे आपले, आणि तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. शरयू आणि रितिका या जुळ्या बहिणी आहेत, ठीक आहे. शरयू आणि रितिका बहिणी आहेत, ठीक आहे. रोहन हा शरयूचा भाऊ आहे, शरयूचा भाऊ रोहन आहे. अनामिका ही रोहनची पत्नी आहे, रोहनची पत्नी अनामिका. मनविता ही रितिकाची आई आहे, रितिकाची आई मनविता. आलोक हा शरयूचा पती आहे, शरयूचा पती, हे शरयू आहे ना, तिचा पती, ठीक आहे. असं काढतो इथे साईड ना, एक मिनटं, ठीक आहे ना. आलोक पती आहे, ठीक आहे. हे एकमेकाचे पती पत्नी आहे. अनामिकाचे मानविताच्या पतीशी काय नाते आहे, हो हे मानविताच्या पतीशी, हिचा पती हा, मानविताचा पती हा. अनामिकाचे नाते मानवीच्या पतीशी नाते काय आहे, ही अनामिका कोण आहे, मानविताच्या पतीची, ठीक आहे. याच्या पत्नीची मुलगी म्हणजे ह्याच माणसाची ही मुलगी आहे, मुलीची बहीण, ठीक आहे. बहिणीचा भावाची पत्नी. झालं, हिचं नाते काय. ए कोण आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. ए कोण आहे, ह्या माणसाच्या मुलीच्या बहिणीच्या भावाची पत्नी. आता हे मधातली बहीण क्रॉस करा, हे बहीण क्रॉस करा, सरळ ह्या माणसाच्या मुलाची पत्नी आहे म्हणजे सून आहे, ठीक आहे. चला, कोण आहे तर सून आहे. आन्सर तुमचं सून आहे. थोडं फास्ट घेऊ आपण. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या म्हणजे हे स्त्रीवाला, ठीक आहे. तुझ्या म्हणजे ही वाली स्त्री आहे, ठीक आहे. तुझ्या आईच्या पतीचे वडील,
2 वाक्य तयार करतो. तुझ्या आईच्या पतीचे वडील, तुझ्या आईचा पती आणि माझे वडील. ठीक आहे. आता हे माझे म्हणजे तो पुरुष, माझे म्हणजे एक पुरुष. ठीक आहे. स्त्रीच्या आईचे पती, स्त्रीच्या आईचे पती, माझे वडील हे मी किंवा पुरुष वडील आहे. ठीक आहे. चला, तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीचे नाते काय? पुरुषाचे नाते काय? पुरुष कोण आहे? तर भाऊ आहे. स्पष्टपणे दिसत आहे. ठीक आहे. नेक्स्ट 27 नंबर. पी बरोबर क्यू दिसत आहे. पी बरोबर क्यू म्हणजेच काय? पी ही क्यूची आई आहे. बरोबर चिन्ह पहिला व्यक्ती आई आहे. बरोबर म्हणजे आई, पहिला व्यक्ती आई. ओके. पी ॲट क्यू म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे. ॲट म्हणजे भाऊ, ॲट म्हणजे भाऊ, ॲट म्हणजे भाऊ. चला, पी गुणला क्यू म्हणजे पी ही क्यूची बहीण आहे. बहीण गुणाकार म्हटलं तर बहीण येते. ठीक आहे. गुणाकार म्हटलं तर बहीण येते. ठीक आहे. पी हॅशटॅग क्यू म्हणजे पी ही क्यूचा मुलगा आहे. पी हा क्यूचा मुलगा आहे. हॅशटॅग म्हणजे मुलगा, हॅशटॅग म्हणजे मुलगा. चला, तर डी बरोबर ई गुणला एफ हॅशटॅग जी च्या संदर्भात जीचे डीशी नाते काय? ठीक आहे. डी बरोबर ई, डी बरोबर ई लिहून घ्या. बरोबर म्हणजे काय? तर आई. डी ही आई आहे ईची, असं त्याचा अर्थ होते. ठीक आहे. चला, डी ही आई आहे ईची. ओके. नंतर ई गुणला एफ, ई गुणला एफ गुणाकार. ई बहीण आहे एफची. ओके. नंतर एफ हॅशटॅग जी, एफ हॅशटॅग जी, हॅशटॅग म्हणजे मुलगा. एफ मुलगा आहे कोणाचा? तर जीचा, जीचा. आता हे बहीण भाऊ असन, ही आई असन, तर हा ऑब्व्हियसली हा वडील असणार. ठीक आहे. चला, मग तुम्हाला जीचे डीशी नाते काय? जीचे नाते काय? इथे जी कोण आहे ते विचारलं. जीचे नाते काय म्हणून काय? जी कोण आहे? कोणाचा? डीचा. डी कोट आहे? डीचा पती आहे. ठीक आहे. पती, डीचा पती आहे जी. नेक्स्ट 28 नंबर. जर पी प्लस क्यू प्लस ॲट गुणाकार हॅशटॅग बरोबर. ठीक आहे. हे पाहून घ्यायचं, थोडं टायपिंग मिस्टेक वगैरे एखादी. ठीक आहे. आता टायपिंग मिस्टेक नाही, कारण की प्लस आहे, ॲट आहे, गुणाकार आहे, हॅशटॅग आणि बरोबर आहे. सगळे चिन्ह वेगवेगळे आहे, म्हणजे टायपिंग मिस्टेक्स नाही आहे. ओके. चला, पी प्लस क्यू म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे. प्लसचा अर्थ होते भाऊ. पी ॲट क्यू म्हणजे पी ही क्यूची बहीण आहे. ॲटचा अर्थ होते बहीण, ॲट म्हणजे होते बहीण. चला, जसंच गुणाकार म्हणजे काय? पी हे क्यूचे वडील आहे. गुणाकार म्हणजे वडील. चला, त्यानंतर हॅशटॅग म्हणजे काय? पी ही क्यूची आई आहे. हॅशटॅग म्हणजे आई, पहिला व्यक्ती आई आहे. ठीक आहे. चला, नंतर बरोबर म्हणजे पी हा क्यूचा मुलगा आहे. बरोबर म्हणजे मुलगा, बरोबर म्हणजे मुलगा. ओके. तर सी प्लस डी गुणिला ई. सी प्लस म्हणजे काय? भाऊ, डीचा. डी गुणिला ई गुणाकार म्हणजे वडील. डी वडील आहे ईचे. ठीक आहे. ई ॲट एफ, ॲट काय? बहीण. ई बहीण आहे एफची. तर तुम्हाला काय विचारलं आहे? डीचे एफशी काय नाते आहे? डीचे नाते काय म्हणजे डी कोण आहे? एफचा, एफचे वडील आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट 29. अनिता ही अनिलची मुलगी आहे. अनिता ही अनिलची मुलगी आहे. अनिता ही मुलगी आहे अनिलची. ठीक आहे. जमलं. अनिल हा विवेकचा भाऊ आहे. अनिल भाऊ आहे विवेकचा. विवेक हे दिनेशचे वडील आहे. दिनेशचे वडील आहे विवेक. चला, अनिताचे दिनेशशी नाते काय? अनिताचे नाते काय म्हणजे अनिता कोण आहे? दिनेशची, दिनेशच्या वडिलांच्या भावाची मुलगी म्हणजे दिनेशची चुलत बहीण. एकमेकाचे नाते म्हणजे चुलत भावंड. अनिताचे दिनेशचे नाते काय? तर चुलत भावंड. जसं ऑप्शन आहे तसं आन्सर द्यायचं आहे. समजा इथं आन्सर असतं चुलत भावंडाच्या ऐवजी जर समजा चुलत बहीण असतं. ठीक आहे. चुलत
बहीण असतं तर आपण ते आन्सर दिलं असतं, ठीक आहे. परंतु चुलत बहीण नाही, त्याच्याऐवजी अनिताचे दिनेशशी नाते काय तर हे एकमेकांचे चुलत भावंड आहे. ओके, चला नेक्स्ट. एका स्त्रीकडे अंगुली निर्देशक म्हणजे काय तर बोट दाखवत. अंगुली निर्देशक म्हणजे बोट दाखवणे, ठीक आहे. अंगुली निर्देशक करत एक पुरुष म्हणाला की तिच्या. आता कोण म्हणत आहे? एक पुरुष म्हणत आहे तिच्या, या स्त्रीकडे बोट दाखवलं म्हणून स्त्रीवाली हे आहे, ठीक आहे. स्त्री म्हणजे तिच्या म्हणजे स्त्री. तिच्या किंवा स्त्रीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा, हे पहिलं वाक्य. माझ्या म्हणजे कोण? तर पुरुषाच्या. माझ्या पत्नीचा भाऊ आहे, ठीक आहे. हे पुरुष आहे. चला, हा पुरुष आहे. आता तुम्हाला मी एक नेहमी सांगतो. ह्या बघा, एका स्त्रीकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला. आता या ठिकाणी स्त्री म्हणजे हे आहे आणि पुरुष म्हणजे हे आहे, ठीक आहे. चला, आता शेवटचं वाक्य तुम्हाला नेहमी सांगतो. हा शेवटचा मुलगा आणि शेवटचा भाऊ दोन्ही पण एक आहे. आपण त्याला ए मानू वाटल्यास, आणि पुरुष आहे, भाऊ आणि मुलगा म्हणजे पुरुष आहे म्हणून एला डबा काढू, ठीक आहे. या आपण एला डबा काढू, जो की मुलगा हा वाला आहे. ओके, चला. आता पहिलं वाक्य स्त्री म्हणताय, लिहा. स्त्री लिहिलं. स्त्रीच्या एकुलत्या एक भावाचा. स्त्रीचा एकुलता एक भाऊ आहे. स्त्रीच्या एकुलता एक भावाचा मुलगा, त्याचा मुलगा हा आहे, ज्याला आपण ए मानला. आता हा ए आणि याचा ए माझ्या म्हणजे त्या पुरुषाच्या पत्नीचा भाऊ आहे. हा पुरुष आहे, ही पत्नी ही आहे आणि तिचा भाऊ हा आहे, जो की आपला ए. आता नेहमी असंच करा. हा ए आणि हा ए म्हणजे या वाक्यातला शेवटचा ए, या वाक्यातला शेवटचा ए एकच आहे. या वाक्यातला शेवटचा मुलगा हा जो ए आहे आणि या वाक्यातला शेवटचा भाऊ हा ए आहे. फक्त हा ए आणि हा ए एकमेकात मिक्स करा, ठीक आहे. म्हणजे या एच्या बहिणीचा भाऊ तो पुरुष आहे, एच्या बहिणीचा भाऊ नाही, नवरा तो पुरुष आहे, ठीक आहे. नवरा पुरुष आहे, जमलं. शेवटी तुम्हाला काय विचारले तर त्या स्त्रीचे पुरुषाशी नाते काय? स्त्रीचे नाते काय? स्त्रीचे नाते काय ह्या पुरुषासोबत? पुरुषाच्या पत्नीचा वडिलाची बहीण. पुरुषाच्या पत्नीच्या वडिलाची बहीण म्हणजे पुरुषाचा हा सासरा होईल, ची बहीण, सासऱ्याची बहीण, ठीक आहे. चला, पुरुषाच्या सासऱ्याची बहीण, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट 31 नंबर क्वेश्चन आपले झाले. 17 झाले. 31 नंबर क्वेश्चन. दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले. दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले. एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले म्हणजे ती म्हणजे कोण? ही एक व्यक्ती जी की स्त्री आहे, ती एक व्यक्ती किंवा स्त्री. ती म्हणजे ही एक व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती. माझ्या म्हणजे कोणाच्या? दिनेशच्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे. ओके. आता हे दोन वाक्य म्हणजे कोण? हे ती म्हणजे हे सिंगल वाक्य झालं आणि हे दुसरं वाक्य झालं. आता हे ती म्हणजे ही तीच व्यक्ती, ही वाली व्यक्ती जिला आपण आता ए मानू. आता ए म्हणजेच हा इथला ए आणि हे शेवटचा ए तुमचा एकच असतो, शेवटची व्यक्ती एकच असते. इथं बहीण आहे म्हणजे लेडीज आहे. मग आता ही इथं ए लेडीज आहे म्हणजे हे लेडीज आहे. ओके, जमलं. आता हे ती एक व्यक्ती आणि इथली ती आणि ह्या दुसऱ्या वाक्यातला ए सेम आहे, एकच व्यक्ती आहे, एच आहे व्यक्ती. ओके, चला. ए काय तर आपण मानून घेतो का कोणतरी एक व्यक्ती असायला पाहिजे. या कंसामध्ये जे दोन वाक्य असते, पहिलं वाक्य ती आहे, दुसरं वाक्य आहे माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण, हे दुसरं वाक्य. ह्या दोन्ही वाक्यातला शेवटचा शब्द इथे एकच शब्द आहे ती म्हणून तो एकच, ती ही व्यक्ती. दुसऱ्या वाक्यातलं शेवटची व्यक्ती, दोन्ही पण एकच असते, ठीक आहे. माझ्या दिनेशच्या, माझ्या म्हणजे दिनेशच्या आईच्या, हा दिनेश आहे त्याची आई झाली, आईच्या एकुलत्या एक भावंडाची. एकुलता एक भावंड म्हणजे भाऊ, बहीण आहे म्हणजे ऑब्व्हियसली एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे. एक तर तुमची भावंडाची म्हणजे भावाची बहीण वापस तीच व्यक्ती राहू शकते किंवा मग आपण दुसरी पण क्रिएट करू शकतो. क्रिएट करायची नाही जोपर्यंत गरज भासत नाही तोपर्यंत. ओके, ऑप्शन जर म्हणून आता जे इथं आपण तयार केले माणसं त्याच्यावर जर आन्सर नाही निघलं तर नवीन बहीण क्रिएट करू. ओके, त्या स्त्रीचे दिनेशचे नाते काय? त्या स्त्रीचे नाते काय? तर स्त्री आई आहे, दिनेशची आई. ओके, चला
नेक्स्ट 32 नंबर क्वेश्चन. एका छायाचित्रातील पुरुषाकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, बघा एक स्त्री आहे आणि छायाचित्रातील पुरुष आहे. ओके, त्याच्या भावाचे. आता बघा बोट कोणाकडे दाखवलं? पुरुषाकडं ना, म्हणून हे झालं पुरुष. त्याच्यावाला याचा अर्थ होते पुरुष, तो पुरुष. ओके, त्याच्या भावाचे वडील, हे झालं एक वाक्य. माझ्या मुलाच्या आईच्या आईचा नवरा आहे, हे झालं दुसरं वाक्य. ओके, चला दुसरं वाक्य. आता ह्या पहिल्या वाक्यातील वडील, दुसऱ्या वाक्यातील नवरा सेमच आहे, एकच शब्द आहे. आणि याच्याविषयी आपण ऑलरेडी सविस्तर चर्चा केलेली आहे. आता वडील आहे, वडील म्हणजे जेंट्स आहे, आपण त्याला ए मानतो. ठीक आहे, शेवटच्या वाक्याला ए मानू आणि डबा करून काढला कारण की पुरुष आहे वडील. इथं पण नवरा, त्याला पण एस मानावं लागेल आणि इथं पण पुरुष आहे. ठीक आहे, चला या वाक्यातली शेवटचा व्यक्ती आणि नंतरच्या वाक्यातील शेवटचा व्यक्ती किंवा सेकंड वाक्यातील शेवटचा व्यक्ती दोन्ही सेम जेंडरची असेल तर सेमच जेंडरचे असते म्हणजे असतेच. ओके, का? कारण की दोन्ही व्यक्ती एकच असते. ओके, चला त्यामुळे आता लिहून घ्या. हे पुरुष आहे, याच्या म्हणजे पुरुषाच्या लिहा. पुरुष आहे, पुरुष म्हणजे काय? छायाचित्रामधील पुरुष. ओके, इथे लिहितो छायाचित्रातील पुरुष. छायाचित्रातील पुरुष. ठीक आहे, लिहिलं. छायाचित्रातील पुरुषच्या भावाचे, याचा भाव आपण काढला. वडील, त्याचे वडील आपण काढले, जे की ए आहे. ठीक आहे, लिहिले ए. आता ए माझ्या म्हणजे कोणाच्या? त्या स्त्रीच्या. लिहून घ्या. स्त्रीच्या मुलाच्या. स्त्रीला एक मुलगा आहे. आईचा नवरा. स्त्रीच्या मुलाच्या आईचा नवरा. हा ए जमलं. हा इथला ए आणि तिथला ए सेम आहे. ओके, लिहून घ्या. त्याला तुम्ही कसं काढता मग? आता एला एक पत्नी आहे, त्याला स्त्री आहे, आई आहे आणि मुलगा आहे. लिहा. एला एक पत्नी आहे आणि एला पत्नी आहे, पत्नीला एक मुलगी आहे जी की स्त्री आहे. पत्नीला एक मुलगी आहे जी की स्त्री आहे आणि तिला पण एक मुलगा आहे. झाला. तो प्रतिमेतील पुरुष इथं आहे आणि ते स्त्री हे वाली आहे. ठीक आहे, कोणती? हे पहिल्या इकडले आहे. कंसातील वाक्याच्या आधीचा वाक्य जे आहे, इन्व्हर्टेड कॉमाच्या आधीच्या वाक्य. ठीक आहे, हे आहे. छायाचित्रामध्ये पुरुष हा आहे आणि बोलणारी स्त्री ती ही आहे. ठीक आहे, तर स्त्रीचे छायाचित्रातील पुरुषाशी नाते काय? स्त्रीचे नाते काय ना? चे नाते काय? ज्याला चे लागते तो कोण असतो? स्त्री कोण आहे? या छायाचित्रामधील पुरुषाच्या वडिलांची मुलगी, ऑब्व्हियसली बहीण असणार ते. ठीक आहे, बघा हे दोघं भाऊ आहे. आता याचे वडील म्हणजे याचे वडील आहे, ए हा वडील आहे आणि हे पत्नी आहे. पत्नीची मुलगी का स्वतःची मुलगी सारखीच आहे, एची मुलगी. म्हणजे छायाचित्रामधील पुरुषाचे वडील त्याची मुलगी म्हणजे बहीण, सख्खी बहीण आहे. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 2 बहीण. क्वेश्चन PYQ नंबर 33. जर सी ही एची मुलगी आहे मात्र ए हे सीचे वडील नाहीत. लिहून घ्या. सी ही एची मुलगी आहे. लिहून घ्या. सी ही मुलगी आहे एचे, परंतु ए ही सीचे वडील नाहीत. ए हे सीचे वडील नाहीत म्हणजे काय? आई असं. मग चला, ई ही सीच्या बहिणीची मुलगी आहे. ई ही सीच्या बहिणीची मुलगी. सीला एक बहीण आहे आणि तिला एक मुलगी आहे जी तिचं नाव ई आहे. ठीक आहे, चला. ई ही एफची मुलगी आहे. ई ही एफची मुलगी आहे. ठीक आहे, आता बघा ई ही एफची मुलगी आहे म्हणजेच काय? तर एफ इथं राहू शकतो का? या इचा नवरा एफ राहू शकतो, ते पण राहू शकते. ठीक आहे, जिथे एफ हा डीचा नवरा आहे. चला, एफ हा डीचा नवरा आहे. जमलं. ई ही एफची मुलगी आहे आणि एफ हा डीचा नवरा आहे. जमलं. चला, नवरा असून एफला एकही भावंड नाही. एफला भावंड नाही. ठीक आहे, तर सीचे डीशी नाते काय? सीचे नाते काय डीशी? सी कोण आहे डीचा? तर हे बहीण दिसतंय ना, तसं बहीण. ऑप्शन नंबर 2 बहीण. 34 नंबर. 3 पिढ्यांच्या कुटुंबात 8 सदस्य LMNOPQRS हे व्यक्ती 8 सदस्य आहे. ओके, चला ठीक आहे. त्यातील 3 विवाहित जोडी आहेत. लिहून घेतो मी इकडे. 3 विवाहित, 3 लोक विवाहित.
म्हणजे याचा अर्थ हे 6 होईल ना. त्यातील 3 विवाहित जोडपी आहे. 3 जोडपी म्हणजे 6 व्यक्ती विवाहित होईल ना. ठीक आहे. किंवा 3 जोडपे लिहू शकतो मी. याचा असं अर्थ होते 3 जोडपे, 3 जोडपे, 3 कपल. ठीक आहे. एम हे आरचे वडील आहे. लिहितो मी. एम हे वडील आहे आरचे. पिढ्या किती? 3 आहे. लिहितो 3 पिढ्या. 3 पिढ्या. चला. क्यू ही एमची आई आहे. एमची आई क्यू आहे. एन ही एसची नणंद आहे. एसची नणंद आहे. कुठेही दिसत नाही, जाऊ द्या, मेघनी वगैरे जाऊ द्या. ठीक आहे. आणखी एस पी, एसचे सासरे एल आर. ठीक आहे. इथं आर दिसतंय ना. ठीक आहे. एसचे सासरे असणाऱ्या एलचा आर हा नातू आहे. आर हा नातू आहे एसचे सासरे असणाऱ्या एलचा. एलचा नातू आहे म्हणजेच कोण? इथं एल घ्या लागन, तरच याचा नातू हा आहे. आता एसचे सासरे असणारा एल, एसचे सासरे असणारा एम, म्हणजे याची जर पत्नी आपण एस काढली तरच सासरे एल आहे आणि एलचा नातू आर आहे. ठीक आहे. वाचा आता. एसचे सासरे असणाऱ्या एल हा एलचा आर हा नातू आहे. एसचे सासरे असणाऱ्या एलचा आर हा नातू आहे. ठीक आहे. जमलं. आरचा ओ हा मेवना ब्रदर-इन-लॉ आहे. मेवना. आर हा, आरचा ओ हा ओ मेवना आहे. म्हणजेच काय? तर आरची एक पत्नी असन आणि तिला भाऊ आहे ओ, तरच मेवना होईल ना. मेवना म्हणजे 6, म्हणजे आरच्या पत्नीचा भाऊ ओ आहे. ठीक आहे. जमलं इथपर्यंत. चला. एनचे ए सोबत नाते काय तुम्हाला विचारले आहे. त्यासाठी आपण 1-2 मधले वाक्य सोडले ते पाहून घ्यायचं. एन ही एसची नणंद किंवा भाऊजाई किंवा मेवणी आहे. ठीक आहे. चला. मेवणी आहे. एन ही एसची, एसची मेवणी म्हणजेच काय? एसच्या पतीची बहीण. एन. ठीक आहे. भाऊज म्हणजे काय? भाऊजाई. नणंद किंवा भाऊजाई म्हणजे काय? तर नवऱ्याची बहीण. जमलं इथपर्यंत? हो सर, तुम्ही म्हणलं जमलं. ठीक आहे. मग विचारलं का तुम्हाला एनचे एस सोबत नाते काय? एनचे नाते काय? कोणासोबत? एस सोबत. ठीक आहे. अरे हे तर एकदम इझी आहे. एन ही एसची, मग एनचे एस सोबत नाते काय? बस झालं ना. फक्त आणि फक्त इथून ती जे वाक्य इथं संपत आहे, हे एका वाक्यावर तुमचा आन्सर निघते. बाकीचं पसारा करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. चला. झालं ना. एनचे नाते काय? एस सोबत. तर एन कोण आहे? तर नणंद. ऑब्व्हियसली त्यांनी डायरेक्ट स्पष्टपणे त्याच वाक्यात म्हटलं आहे. चला. हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आहे ना, पूर्णचे डायरेक्ट आन्सर याचं ह्याच वाक्यात आहे. ठीक आहे. चला. ह्या क्वेश्चनचा आन्सर पूर्णच्या पूर्ण ह्या वाक्यात आहे. बाकी बघा एक्झाममध्ये असेच करते. वापर पूर्ण पसारा देऊन टाकते. आन्सर डायरेक्ट क्वेश्चनमध्येच राहते. एखादी क्वेश्चन येते असा जो की एक्झाममध्ये आला होता. ए ॲट बी म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. याचा अर्थ ॲटचा अर्थ होते मुलगी. टाईम काय झाला? 28 मिनिटं. ओके. ठीक आहे. ए हॅशटॅग बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे. हॅशटॅग म्हणजे मुलगा. ए ऑब्लिक बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे. ऑब्लिक म्हणजे पत्नी. ओके. तर पी हॅशटॅग क्यू, हॅशटॅग म्हणजे काय? तर मुलगा. पी मुलगा आहे क्यूचा. क्यू ऑब्लिक एस ऑब्लिक पत्नी. क्यू पत्नी आहे एसची. तर खालीपैकी काय सत्य आहे? एस ही क्यूची पत्नी आहे. एस पत्नी आहे का? नाही. कॅन्सल. कारण की जेंट्स आहे. एस हे पीचे वडील आहे. एस हे पीचे वडील आहे. बरोबर आहे ना. पीचे वडील एस दिसत आहे ना. बरोबर आहे. ओके. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. 36 नंबर क्वेश्चन. बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करून सनीने म्हटले. इथे आपला टाईम झाला मित्रांनो, थांबून जाऊ. बरं ठीक आहे ना. एक क्वेश्चन हा घेऊन घेऊ लास्ट. बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करत बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करून सनीने म्हटले. तो म्हणजे कोण? बॉबी. कारण की छायाचित्र कोण आहे इथं? पहा, मी बॉबीच्या छायाचित्राकडे निर्देश करत आहो. इथे बॉबीचं छायाचित्र आहे. ठीक आहे.
असा बॉबी आहे ज्याला 2 हात आणि 2 पाय आहे. ठीक आहे, 2 डोळे आहे, एक तोंड आहे, एक नाक आहे. ठीक आहे, 2 कान आहे वेगळ्या. ठीक आहे, थोडीशी दाढी काढून टाकू. हा बॉबी आहे. बॉबीच्या छायाचित्राकडं निर्देश करत सनीने म्हटले, मी सनी आहे आणि हा बॉबी आहे. बॉबीकडे बोट दाखवलं तो म्हणजे हाच आहे बॉबी. माझ्या सनीच्या आजीचा एकुलता एक मुलगा. ठीक आहे, चला. म्हणजे तो म्हणजे कोण? बॉबी. आणि हाच बॉबी माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा, जो की हा एकच आहे. हाच आहे बॉबी. ठीक आहे, चला. माझ्या म्हणजे कोणाच्या? सनीच्या आजीचा एकुलता एक मुलगा. सनीची आजी ही झाली म्हणजे कोण? तर वडिलांची आई. सनीच्या वडिलांची आई म्हणजे आजी. सनीच्या आजीच्या एकुलता एक मुलगा. आजीचा मुलगा म्हणजे हा इथंच आहे, हाच आहे, जो की बॉबी स्वतः असणार. ठीक आहे, चला. तर बॉबीचे सनीचे असले नाते काय? बॉबीचे नाते काय? तर बॉबी आहे वडील आहे सनीचा वडील. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. ओके, इथे थांबून जाऊ, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये करून घेऊ. ओके, थँक्यू.